नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. श्रावणात नंदीच्या कानात 2 शब्द बोला, पण ते 2 शब्द नेमके कोणते आहेत हे आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाची भक्ती करण्याचा पवित्र काळ. या महिन्यात शिवलिंगावर जल अर्पण करण्यासोबतच नंदीचे दर्शन घेण्यालाही विशेष महत्त्व मानले जाते. मंदिरात गेल्यावर आपण पाहतो की नंदी महाराज नेहमी शिवलिंगासमोर विराजमान असतात. भक्त आपल्या मनातील इच्छा नंदीच्या कानास सांगतात. अशी श्रद्धा आहे की नंदी हे भगवान शिवाचे परम भक्त आणि सेवक असल्यामुळे भक्ताची प्रार्थना शिवापर्यंत पोहोचवतात. पण ते श्रावणात नंदीच्या कानात पोहोचवलेली इच्छा शिवापर्यंत जाते अशी मान्यता आहे. फक्त 2 शब्द मनापासून बोला. शिवशंभो. नंदीसमोर शांतपणे उभे राहा. आधी भगवान शिवाचे स्मरण करा. मनातील नकारात्मक विचार बाजूला ठेवा आणि नंदीच्या कानाजवळ जाऊन उभे राहा. हळू आवाजात शिवशंभो असे म्हणा. त्यानंतर आपल्या मनातील काही इच्छा असतील ती व्यक्त करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कोणीतरी जादूचे किंवा हमखास परिणाम देणारे उपाय म्हणून न करता श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक मनाने करा. श्रावणातील प्रत्येक दिवस आपल्याला एक सुंदर संदेश देतो. मन शांत ठेवा, निर्मळ ठेवा, श्रद्धा ठेवा. बाकी काही नको. केवळ आपली श्रद्धा ही देवापाशी महत्त्वाची आहे. जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर आपण नंदीसमोर प्रथम उभे राहून मनापासून म्हणा. नंदी नंदी नंदेश्वरा, पाणी घालते परमेश्वरा. पाहिली नंदीची पाठ, तीर्थ घडले 360. आला नंदीचा वारा, झाला पापाचा निवारा. पाहिले नंदीचे मुख, हरपली माझी तहान भूक. एवढे 2 शब्द जर म्हणले तर आपली इच्छा पूर्ण होते अशी मान्यता आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि कमेंटमध्ये लिहा. ओम नमः शिवाय. महादेव तुमच्या जीवनात सुख, शांती आणि सकारात्मकता येऊ दे. हर हर महादेव.